राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रात कृत्रिम स्ट्रक्चर अर्थात गुलदार नौका बुडविण्यात आल्याने प्रवाळांची वाढ होण्यास मदत होणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच पर्यटकांना समुद्राचे अद्भुत वैभव प्रत्यक्ष पाहता यावे यासाठी MTDCच्या माध्यमातून अंडर वॉटर सबमरीनची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी पर्यटन विकासाबाबत आमदार दीपक केसरकर नेमके काय म्हणाले ते पाहूया. जसे की चौकशीच्या प्रक्रियेचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे शेवटी ती प्रक्रिया पूर्ण करायला लागते आणि माझी खात्री आहे की वैभव नाईक याच्यामधून सही सलामत बाहेर पडतील आणि ते माझे त्यांचे जवळचे संबंध आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले आहे. चांगले व्यावसायिक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून असं काय झालं असेल असं मला वाटत नाही. पाहायला गेला तर कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला आणि आज राज्याभिषेक दिनी जंतर मंतरवरती बुटके म्हणून जे आहेत ते आंदोलन करतायत. नेट पेपर फुटी संदर्भात त्यांनी युवकांना आपल्याकडे आकर्षित केलं. या आंदोलनाकडे कसं पाहतात? एक गोष्ट अशी आहे की एखाद्या स्टेटमेंटवरून एखादं आंदोलन उभं राहावं अशी परिस्थिती नाही आहे. शेवटी झालेल्या स्टेटमेंटचा वापर करून हे केलं जातंय. हे कितपत योग्य आहे याच्यावर कॉमेंट देण्याएवढा मी मोठा नाही. भारताची जनता याच्यावर विचार करेल. शेवटी अतिशय चांगलं असं प्रशासन आदरणीय मोदी साहेबांनी या देशाला दिलेलं आहे आणि आपली 10-15 वर्षापूर्वी कशी स्थिती होती, आपण परदेशात गेल्यानंतर आपल्याकडे कुठल्या नजरेने बघितलं जातं आणि आपल्याकडे आज किती आदराने बघितलं जातं. जे लोक परदेशामध्ये प्रवास करतात, दुसऱ्या देशांना भेटी देतात, त्यांनाच हा फरक जाणवू शकतो. अगदी प्रत्येक आपल्याकडे किती एअरपोर्ट होते, आज किती आहेत, किती मेडिकल कॉलेजेस होती, आज किती आहेत, या सगळ्याचं आपण शेवटी तुलना केली पाहिजे. आणि जी प्रगती गेल्या 40 वर्षामध्ये होऊ शकली नव्हती ती त्यांनी 10 वर्षामध्ये करून दाखवलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्याचं कौतुक झालं पाहिजे असं मला वाटतं. सावंतवाडी मतदारसंघामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील आडेल या गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला. विहिरीचं काम आहे तर त्या पूर्ण झाले नाही. तिथील जे नागरिक आहेत ते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. यावरती तुम्ही काही? निश्चितपणे मी व्हिडिओना सूचना देईन, त्यांना त्या गावाला भेट द्यायला सांगेन आणि आवश्यकता असेल तर तिथं टँकरद्वारे पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. मी आताच कलेक्टर मॅडमशी बोलतो कारण आपला टँकरमुक्त जिल्हा आहे. अशा परिस्थितीमध्ये हे होता कामा नये. तरी पण का झालंय याची मी 100% चौकशी करेन. भाई, एक महत्त्वाचं पर्यटनाच्या दृष्टीने तुम्ही नेहमीच पुढाकार घेत असता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने गुलदार जी नौका काही दिवसांपूर्वी निवतीच्या रॉकच्या समुद्रात करण्यात आली. तुम्ही कसं पाहता याकडे? पर्यटनाला चालना आणखी मिळेल? निश्चितपणे चालना मिळेल, परंतु ही इकोसिस्टीम आहे. इकोसिस्टीम डेव्हलप व्हायला काही वेळ जायला लागतो. त्याच्यामुळे गुलदार नौका बुडवल्यानंतर मासे त्याला आपलं घर बनवतात आणि तसं घर बनवल्यानंतर ज्यावेळेला स्कुबा डायव्हिंग त्या भागामध्ये होईल त्यावेळेला माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती या लोकांना बघायला मिळतील आणि त्याच्याचबरोबर ज्यावेळेला प्रवाह वाढत असतात त्यांना काही आधार सुद्धा लागतो. अनेक ठिकाणी चौकोनी कॉन्क्रीटच्या पोकळ असे ब्लॉक्स तयार केले जातात आणि ते समुद्रामध्ये सोडले जातात आणि त्या ठिकाणी प्रवाह वाढतात. आता असं एक स्ट्रक्चर मिळालेलं आहे, त्याच्यावर सुद्धा प्रवाह वाढेल अशी मी अपेक्षा करतो. शेवटी ही असलेली प्रवाह हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक खजिना आहे आणि तो खजिन्याचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीने. आणि त्याच्याचबरोबर प्रत्येकाला स्कुबा डायव्हिंग करता येतं असं नाही. लहान मुलं असतात, वृद्ध लोक असतात, हे स्कुबा डायव्हिंग करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना ती सर्व समुद्राखालचं वैभव बघता यावं म्हणून हे अंडरग्राऊंड सबमरीन ही सुद्धा MTDCने बुक केलेली आहे. ती सुद्धा लवकरच येईल. अमेरिकेतून ही खरेदी करण्याच्या संदर्भातल्या चर्चा चालू आहेत. तसं झालं तर हे संपूर्ण खजिना हा पर्यटकांना खुला होईल आणि असं करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरेल. खरं तर राजकीय प्रश्न. काल आमदार निलेश राणे असं म्हणाले की शिवसेनेचे जे विचार होते राखलेले आहेत. जी निवडणूक झाली आता विधान परिषद निवडणूक, त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद आता भरत गोगावलेंनाच मिळावं त्यांनी अपेक्षा केली. निश्चितपणे मिळालं पाहिजे कारण तिथं जास्तीत जास्त आमदार हे आमच्या शिवसेनेचे आहेत आणि केवळ वादामुळे इथलं पालकमंत्रीपद हे स्थगित राहिलेलं आहे. ते लवकरात लवकर भरत शेटना मिळावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. मला ज्यावेळेला संधी मिळेल त्याला मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय घालेन. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी
आताच सबस्क्राईब करा.